नमस्कार. भारतीय राज्यघटना हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि स्कोरिंग विषय हा मानला जातो. मग यात जर आपण संदर्भ घेतला तर कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सीची तुम्ही तयारी करताय आणि या बेसिसवरती जर आपण पाहिलं तर हा जो भारतीय राज्यघटना विषय आहे, हा समजण्याजोगा विषय आहे आणि मात्र विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कॉन्फिडन्स असतो, की माझा स्कोर याच्यामध्ये येऊ शकतो. आणि जर आपण संदर्भ लक्षात घेतला किंवा आन्सर की आली तर अनेक वेळा अनेक विद्यार्थी या परीक्षेमध्ये किंवा या विषयामध्ये गडबड करताना आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये सिली मिस्टेक्स करतात. त्याच्यानंतर त्यांना हे लक्षात येत नाही की नेमकं कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न आणि कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तर ह्या पुढच्या काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला या विषयामध्ये पैकीच्या पैकी आपण मार्क कसे घेऊ शकतो किंवा जास्तीत जास्त प्रश्न हे कोणत्या प्रकरणांवरती विचारले जातात, कोणत्या पद्धतीने हे प्रश्न विचारले गेलेले आहेत याचा सखोल आम्ही आढावा घेतला, त्याचं विश्लेषण केलं आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये हे तुमच्या समोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा मित्र, तुमचा मार्गदर्शक सुमनपुत्र ऋतुराज शिंदे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला भारतीय राज्यघटना या विषयाचे अत्यंत महत्त्वाचे टॉपिक्स कोणते आहेत आणि या टॉपिक्समध्ये नेमकं काय आहे आणि प्रश्नांची संख्या किंवा प्रश्न हे कसे विचारले जातात याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा जर लक्षात घेतलं तर काही टॉपिक्स निहाय आपण जर गेलो तर सर्वात प्रथम जे हाय वेटेज आहे कुठल्याही एखाद्या विषयाचं किंवा भारतीय राज्यघटनेचं आपण बहुतांश समजून घेऊया, तर त्या राज्यघटनेच्या निर्मिती आणि त्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती आपल्याला सुरुवातीला काही प्रश्न पडलेले आपल्याला पाहायला भेटतात. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारतामध्ये ब्रिटिशांच्या संदर्भापासून हे प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये काही कालखंड विचारले जातात. ओके, ज्याच्यामध्ये मग आपल्यावरती सुरुवातीला कोणी राज्य केलं, तर सगळ्यात सुरुवातीला आपल्यावरती शासनाने राज्य नाही केलं ब्रिटिशांच्या, आपल्यावरती कंपनीने राज्य केलं. मग या कंपनीच्या कालखंडामध्ये काही कायदे आणले गेले त्या कंपनीच्या प्रशासनावरती वचक ठेवण्यासाठी. मग त्या कायदे त्याच्यानंतर मग कशी 1858 नंतर म्हणजे 1857चा उठाव झाल्याच्या नंतर 1858 नंतर त्या कंपनी सरकारचं अस्तित्व हे ब्रिटिश सत्तेच्या हातामध्ये कसं गेलं आणि मग तिथून पुढे काय बदल झाला तो एक कालखंड. आणि तिसरा कालखंड आहे तो म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतरचा कालखंड. अशा या 3 घटकांवरती आपल्याला कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी मध्ये ही प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये या ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती आपल्याला काय पास केलेले कायदे आहेत. तर आता ऐतिहासिक पार्श्वभूमी जरी असेल तर त्या कालखंडात काही कायदे पास झालेत ना, मग त्याच्यावरती आपल्याला कोणत्या कोणत्या तरतुदी या आहेत ह्या विचारले जातात, ह्यावरती आपल्याला तो संदर्भ पाहायचा आहे. त्याच्यानंतर येतं राज्यघटनेची मूळ पार्श्वभूमी, म्हणजे या राज्यघटनेच्या जसा भारत स्वातंत्र्य होत होता मग कशा पद्धतीने या संविधान सभेची निर्मिती झाली, त्याच्यानंतर ही संविधान सभा अस्तित्वात आल्यानंतर याची कार्यपद्धती कशी झाली, त्याच्यानंतर मग कोणत्या कोणत्या गोष्टींना मान्यता देण्यात आली की ह्या गोष्टी आपल्या संविधानात पाहिजे. ओके, कशा पद्धतीने हा प्रवास घडवला गेला याची इत्थंभूत माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणजे घटनेच्या समितीपासून त्याची स्थापना, महत्त्व, त्याच्या रिलेटेड काही समित्या आहेत, ओके, त्या आहेत, त्याच्या समित्यांचे कोणी अध्यक्ष आहेत का बुवा, हे असे अनेक गोष्टी आपल्याला याच्यामध्ये माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर आपण लक्षात घेतलं तर त्याच्यामध्ये येतो सरनामा. ओके, या सरनामा पण फार महत्त्वाचा आहे. मग हा सरनामा कसा आला, कुठून घेतला, टाकण्यामागे उद्दिष्ट काय आहे, ह्याही अनेक गोष्टी त्याच्यात विचारल्या. तर त्याच्यामध्ये घटनादुरुस्ती झाली आहे का, मग किती झाल्या, काय झाल्या, कशा पद्धतीने झाल्या आणि काय बदल करण्यात आले हेही विचारलं जातं. त्याच्यानंतर जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर अंमलबजावणी अजून याच्यामध्ये आहे की त्याची वैशिष्ट्य, राज्यघटनेची वैशिष्ट्य सुद्धा विचारली जातात. मग वैशिष्ट्यांमध्ये की ही राज्यघटना कशा पद्धतीची आहे, मग याचा वापर कशा पद्धतीने केला जातो, मग कोणते तत्व कुठून आपण घेतले आणि कसे ते घेतले गेले हेही आहे. मग त्याच्यानंतर जर थोडंसं पुढे आलो तर राज्यघटनेचा सरनामा जसं मी तुम्हाला सांगितलं, त्यानंतर भाग 3 अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतं की त्याच्यामध्ये मूलभूत हक्क आहेत, त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्व आहेत, त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य त्याच्यामध्ये दिलेली आहेत. ह्याही गोष्टींचा आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये काही वेगवेगळ्या पद्धती आहे, काही खटले, त्यांचाही आपल्याला आधार घ्यावा लागतो की हे खटले त्याचा आधार घेऊन मग पुढच्या कालखंडामध्ये बदल कसे निर्माण झाले, घटना दुरुस्ती प्रक्रिया कशा निर्माण झाल्या हेही आपण याच्यामध्ये पाहतो. त्यानंतर जर आपण लक्षात घेतलं तर केंद्र शासन आणि राज्य शासनाचा सुद्धा आढावा आपल्याला घ्यावा लागतो. म्हणजे कसं, आता आपल्या भारतामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर दुहेरी शासन व्यवस्था आहे. म्हणजे केंद्रात एक शासन व्यवस्था, राज्यात एक शासन व्यवस्था, तसंच न्याय व्यवस्थांचा सुद्धा संदर्भ येतो. पहिले मी केंद्र आणि राज्य शासनावरती येतो. आता ह्या केंद्र सरकारमध्ये जर आपण पाहिलं तर पंतप्रधान आहेत, मंत्रिमंडळ आहे,
तसंच राज्यामध्ये मुख्यमंत्री असतात, मंत्रिमंडळ असतं. मग ह्याच्यामध्ये ह्या मंत्र्यांचे किंवा त्या सगळ्या गोष्टींचे पदांचे अधिकार काय आहेत, त्याची व्याप्ती काय आहे, जबाबदाऱ्या काय आहेत, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये समजून घ्याव्या लागतात. मग आपल्याकडे जर आपण म्हटलो, की लोकशाही आहे, तर लोकशाहीचे 3 पिलरपैकी एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे कायदेमंडळ. मग राज्यात सुद्धा कायदेमंडळ आणि केंद्रात सुद्धा कायदेमंडळ. मग ह्याचा तुलनात्मक अभ्यास कशा पद्धतीने केला जातो, जेणेकरून रटाळ अभ्यासक्रम करण्यापेक्षा तुलनात्मक आणि जर व्यवहारात्मक अभ्यास केला, व्यवहारात्मक म्हणजे काय, तर इथं पैशाचा संदर्भ नव्हे. तर व्यवहार हा आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेचा व्यवहार, मागच्या प्रश्नांचा आधार घेऊन अभ्यास केलेला मुद्दा म्हणजे व्यवहारात्मक दृष्टिकोन. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कसा करायचा, मग राज्यसभेची तुलना विधान परिषदेसोबत कशी करू शकतो, लोकसभेची तुलना आपण विधानसभेशी कशी करू शकतो, पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांशी, केंद्राचं मंत्रिमंडळ, राज्याचं मंत्रिमंडळ, अशी ह्या तुलनात्मक अभ्यास किंवा राष्ट्रपती, राज्यपाल असा तुलनात्मक अभ्यास करत असताना कोणत्या आपल्याला चॅलेंजेस येऊ शकतात आणि किती गोष्टी ह्या सोप्या होऊ शकतात, ह्याही आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण थोडंसं पुढे गेलो, तर आपल्याला न्यायव्यवस्थेचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. याच्यावरती सुद्धा पुरेपूर प्रश्न विचारले जातात. अलीकडच्या काळात न्यायव्यवस्था सातत्याने सक्रिय मांडली जाते. कोणत्या ना कोणत्या गोष्टी या तुम्हाला त्याच्यामध्ये विचारल्या जातात. मग त्याच्यामध्ये ह्या एकेरी न्यायव्यवस्थेचं स्वरूप आहे. मग ते तुम्हाला तालुका स्तरापासून सुरू होऊन सुप्रीम कोर्टापर्यंत कसं जातं, मग ह्या पंचायत राज व्यवस्था त्याच्यामध्ये पुढे चालून अभ्यासक्रम कसा बदलतो, त्याच्यानंतर आता ह्या सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत PIL कशा दाखल होतात, म्हणजे जनहित याचिका. त्याच्यानंतर मग पंचायत राज व्यवस्था आहे. या पंचायत राज व्यवस्थेच्या बाबतीमध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. मग पंचायत राज व्यवस्थेचा अभ्यास, ह्याचा अभ्यास आपल्याला पार त्या चाणक्याच्या कालखंडापासून करावा लागतो. त्याच्यापासून ती पार्श्वभूमी घेऊन आपल्याला सध्या काय चालू आहे, ह्याच्या निवडणुका कशा पार पडतात, याच्या अनेक आयामांनी आपल्याला त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं असतं, हे लक्षात ठेवा. मग आपल्या ह्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, मग त्याच्यामध्ये ग्रामीण आहे, शहरी आहे. मग याच्यासाठी कोणत्या समित्या गठीत केल्या होत्या का? असं अचानक कसं काय सुरू झाली पंचायत राज व्यवस्था? मग ह्या समित्यांच्या काही शिफारसी होत्या का? आता केंद्रातल्या काही शिफारसी, मग याची सुरुवात, त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा आपल्याला आधार घ्यावा लागतो. मग या महाराष्ट्राचा आधार घेत असताना लक्षात घ्या, मग महाराष्ट्र याची स्थापनाच 1960ला झाली ना दोस्तांनो. मग 1960ला झाल्याच्या नंतर पंचायत राज व्यवस्था आपल्या देशामध्ये 1957ला बलवंतराय मेहता समितीनुसारच ती आली होती. मग महाराष्ट्र सरकारने कशा पद्धतीने त्या शिफारशी स्वीकारल्या, नवीन समिती कोणती गठीत केली का त्या बलवंतराय मेहता समितीचा अभ्यास करण्यासाठी, त्यांनी किती कोणत्या कशा शिफारशी दिल्या, मग त्या आपण एक्सेप्ट कोणत्या केल्या महाराष्ट्र शासनाने, कधीपासून वैधानिक दर्जा प्राप्त झाला, मग त्या घटना दुरुस्त्या कोणत्या होत्या, 73, 74, या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात. मग त्याच्यामध्ये स्तरांचा अभ्यास करावा लागतो, जसं की ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, शहरीमध्ये येतं नगरपंचायत, नगरपालिका किंवा नगर परिषद म्हणतात, मग महानगरपालिका, मग छावणी कटक मंडळांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. अशा अनेक गोष्टींचा आधार आपल्याला याच्यामध्ये घ्यावा लागतो. त्यानंतर आपल्याला काही आयोगांचा अभ्यास आहे, लक्षात घ्या. घटना दुरुस्त्यांचा वेगळा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आयोगामध्ये UPSC येतं, MPSC येतं, त्याच्यानंतर निवडणूक आयोग येतो, त्याच्यानंतर काही वैधानिक आयोग आपल्याला विचारले जातात, महिला आयोगापासून ते येतं, त्याच्यानंतर अल्पसंख्याक आयोग आहे, SC ST आयोग आहे, अशा अनेक गोष्टी त्याच्यात आहे. काही प्रक्रिया विचारल्या जातात, लोकपाल आहे विधेयक, त्याच्यानंतर लोकायुक्त काय असतात, वेगवेगळ्या घटना दुरुस्त्यांचा अभ्यास आपल्याला याच्यात करावा लागतो. म्हणजे काय, मी तुम्हाला एकंदरीत हे पॉलिटीमध्ये तुम्हाला जर पैकीच्या पैकी मार्क पाहिजे असतील तर काही गोष्टी आपल्याला करणं फार गरजेचं आहे, विथ करंट अपडेट्स. लक्षात घ्या, करंट अपडेट शिवाय तुम्हाला पर्यायच नाहीये. ह्या भारतीय राज्यघटना हा असा मुद्दा आहे की याच्यात रोज अपडेशन आहे, लक्षात घ्या. मग आता हे करायचं कुठून आहे, तर आता यासाठी आपल्याकडे स्पेशल अशी एक 20 मार्च रोजी, बरोबर ऐकलं, 20 मार्च 2026 रोजी आपल्याकडे एक MPSC ओरिएंटेड AMVI RTO पूर्व परीक्षा 2026 ही एक बॅच सुरू होतीये. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ही बॅच असेल. सगळं काही याच्यात नवीन असेल, मात्र हे जर चेहरे तुम्ही पाहिले तर याच्यात कोणताच चेहरा नवीन नाहीये. हे सगळे अनुभवी चेहरे आहेत. या प्रत्येकाचं एक योगदान आहे या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये. तुमच्या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती या तुमच्या कुठेतरी करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा तुम्ही यांना गुरु म्हणून निवडू शकता. याच्यामध्ये ह्या बॅचमध्ये काय वैशिष्ट्य असणार आहेत हेही आपण या ठिकाणी दिलेले आहेत. फीस फक्त नाम मात्र 2499 एवढीच फीस ठेवली आहे, मात्र याची व्हॅलिडिटी 10 महिन्यांची ठेवली आहे. हे मात्र तुम्ही लक्षात घ्या. आणि
बॅच जॉईन तुम्हाला करायची असेल, मी तर म्हणतो करून ठेवा. यासाठी तुम्हाला GS बाय उत्तम गोरे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, जे प्ले स्टोअरवरती आहे आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे. हे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ही बॅच तुम्ही परचेस करून ठेवा. आगामी कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी साठी तुम्हाला 100% या बॅचचा खूप फायदा होणार आहे. कारण या बॅचमध्ये मी सुद्धा राज्यघटना आणि चालू घडामोडी हे विषय मी सुद्धा त्यामध्ये शिकवणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके. आणि जर काही तांत्रिक अडचण आली तुम्हाला, तर या नंबरवरती किंवा खाली जे स्क्रीनवरती जो नंबर जातोय त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता 10 ते 6 मध्ये. सो ह्या विषयांचा जर तुम्ही ह्या मुद्द्यांचा जर अभ्यास केला मागच्या काही मिनिटांमध्ये जे मी तुम्हाला समजून सांगितलं, तर निश्चित तुमचे मार्क हे 100% तुम्हाला स्कोरिंग देऊ शकता या अशा स्कोरिंग विषयामध्ये. नाहीतर सिली मिस्टेक्स तुमच्या होण्याच्या खूप शक्यता असतात, त्या आपल्याला टाळल्या गेल्या पाहिजे. सो परत एकदा भेटूया या बॅचमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.